हे कोण आहेत? संजय नक्षत्रिणी. हां, बोला. नाही, विशाल आहेत. बोला. uh, how to deal with those people whose words and actions hurts us the most. बघा, हे बघा, आता ज्ञान घ्या उद्या. मग हे बाकीचं सगळं समजायला लागेल, कळेल की हा विशालचा हिशोब आहे. बरं. काहीतरी आपलाच दोष असतो, त्यामुळे आपल्याला काही दुःख होतात. कधी कोणाच्या शब्दांमुळे, कधी कोणाच्या वागणुकीमुळे, व्यवहारामुळे. पण आपण ते समता भावनेने कसं पूर्ण करायचं त्याची चावी मिळेल ज्ञानामुळे. त्यांच्याकडे निर्दोष कसं पाहायचं आणि विशालला वेगळं कसं ठेवायचं, शुद्धात्म्यात राहायचं, त्याचं सारं ज्ञान, त्यासाठीच्या चाव्या उद्या सत्संगात ज्ञानविधीत मिळतील तुम्हाला. धन्यवाद. जय सच्चिदानंद. हां. परमपूज्य दादा भगवान, शतशः नमन करतो मी. आणि परमपूज्य दीपक भाईंना सुद्धा शतशः नमन करतो. पूज्यश्री, मी 2015 मध्ये ज्ञान घेतलं अमरावतीमध्ये. आणि ज्ञान घेतल्यानंतर एवढा आनंदात आहे की विचारूच नका. खूपच आनंदात आहे. आणि मी तर म्हणतो, झाला तो न्याय. ह्यापेक्षा कोणती भक्तीच नाहीये. आणि भोगतो त्याची चूक असते. ही गोष्ट किती खरी आहे. दादाजींचं ज्ञान खूपच चांगलं आहे. मला 3 वर्ष झाली हे ज्ञान घेऊन, पण एवढा आनंद वाटतो की विचारू नका. खूपच आनंद वाटतो. वा वा वा. आणि मी शेतकरी आहे. आणि शेतकरी आणि काम करताना एवढे जीवजंतू मरतात, खूपच जीवजंतू मरतात. त्यासाठी काय करावं पूज्यश्री? संजयला सांगायचं, एक कधीतरी असं 10-15 मिनिटं कमीत कमी बस, किंवा मग तासभर बस शांतपणे, आणि जी काही औषधं फवारणी आपण करतो, जीवजंतूंची हिंसा होते, सगळ्यांचं प्रतिक्रमण कर. आता रोज एवढं करायचं. 10-15 मिनिटं बसून माफी मागायची. म्हणजे या शेतीमुळे ज्या काही जीवांना काही इजा पोचली आहे, त्यात 1 इंद्रिय, 2 इंद्रिय, 3 इंद्रिय, 4 इंद्रिय, पंचेंद्रिय सगळ्यांची माफी मागायची. आणि अशी चूक न होण्याची शक्ती मागायची. मग त्यानंतर म्हणजे प्रतिक्रमण करायचं. आणि म्हणजे जेवढं होईल तेवढा, म्हणजे बघा, आता ऑर्गॅनिक शेती करू शकत नाही का? करू शकलं तर चांगलं आहे. नाही करू शकत म्हणून प्रतिक्रमणाचा जोर वाढवा. गुन्हा तरी पुसला जाईल. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. हाँ, दीपक बोला. भाई, सेवा में प्रणाम. केवळ परमेश्वरालाच आपला स्वामी मानून, स्वार्थ आणि अभिमान सोडून श्रद्धायुक्त भावाने आणि प्रेमाने जी भक्ती केली जाते ती केवळ भक्ती. मग आधी भक्ती का आधी ज्ञान, हाच प्रश्न आहे माझा. हां, खरी गोष्ट ही आहे की ज्ञान आणि भक्ती वेगवेगळे नाहीच आहेत. भक्तीचा एक मार्ग आहे, ज्ञानाचा दुसरा मार्ग आहे, असं नाही आहे. एकमेकांशी जोडलेले आहेत ते. जसं इथून आपल्याला एअरपोर्टला जायचं आहे, तर आधी आपल्याला त्याचं ज्ञान हवं की कसं, कोणत्या रस्त्याने आपण एअरपोर्टपर्यंत जाऊ. ज्ञान मिळाल्यावर एअरपोर्ट, त्याचा साक्षात्कार नाही येऊ शकत. आपल्याला चालावं लागेल अकॉर्डिंग टू ज्ञान. ज्ञानाच्या आधारे चाला. म्हणजे ज्ञानाच्या आधारे पुढे चाललात त्याला भक्ती म्हणतात. आणि ज्ञानाप्रमाणेच चाललो तर जेव्हा साक्षात्कार होईल तेव्हा आपली भक्ती पूर्ण होईल. भक्ती म्हणजे टू अप्रोच नियर अँड नियर, ती रूपक बनवते. पण ज्ञानाच्या आधारानेच चालावं लागतं. म्हणजे ज्ञान आधी आहे, त्याच्या आधारे चालतो, तेव्हा ती भक्ती आहे. बघा, आपण बाळकृष्णाची मूर्ती घरी आणली तर घरातलं लहान मूल ते हातात धरेल, तोंडात घालेल, तेव्हा त्याला सांगावं लागेल की भगवान आहे, त्याला जय जयकार म्हणजे त्याला ज्ञान दिलं, तेवढी भक्ती उत्पन्न झाली. भगवंतांचं स्वरूप तर बासरीवाला कृष्ण, तेवढी भक्ती आहे. राधाकृष्ण तेवढी भक्ती, योगेश्वर कृष्ण तेवढी तशी भक्ती आहे. पण तत्त्वस्वरूपात आपल्याला समजलं तर प्रत्यक्ष भक्ती होईल. ती मोक्षाचं फळ देईल. परोक्ष भक्ती आहे, त्याचं फळ सांसारिक असतं. जेव्हा अज्ञानात आपण भक्ती करतो तेव्हा त्याला प्रत्यक्ष भक्ती म्हणतात. त्यामुळे सांसारिक फळ मिळतं. पण प्रत्यक्ष भक्ती झाली तर मोक्षाचं फळ मिळेल. म्हणजे ज्ञानाच्या आधारे भक्ती आहे. समजलं आता तुम्हाला? होय. तेज बहादूर सिंग, बिकानेर.
माझा प्रश्न आहे, अवस्था ह्या नैसर्गिक रचना आहेत त्याविषयी. त्याचे मला स्पष्टीकरण हवे आहे. कारण आपण आजवर जे ऐकलंय किंवा मानतोय की सृष्टी भगवान चालवत आहेत किंवा ती त्यांनी बनवली आहे, आणि आपण म्हणताय त्याने नाही बनवली आहे. मग कोणी बनवली आहे? आणि सर्वात मोठी गोष्ट ही आहे की ही जी गोष्ट आहे ही चर्चा करून लक्षात येऊ शकत नाहीये. अनुभव घेण्याची गोष्ट आहे तर ती त्यानेच मिळेल. गुळ कसा आहे, त्याच्या स्वादाचं वर्णन कोणी करूच शकत नाही. त्याची खरी चव जी आहे ती चाखल्यावरच कळेल. म्हणून आपण मेहरबानी करावी, वेळ द्यावा. 6 महिने 7 महिने जे काही आपल्याजवळ मी चरणी राहीन, मला अनुभव घ्यायचे. ज्ञान घेतलंय तुम्ही? दादाजींनी सांगितलंय की हा दादाजींनी जे सांगितलं ना की बाबा समजा चहा करायचा असेल तर आपण बनवू शकू. ठीक आहे, आपण त्यासाठी हे संयोग जुळण्याचीही गरज आहे. म्हणजे असं हळूहळू कोणतंही कार्य होण्यासाठी कित्येक संयोग, काळ, क्षेत्र, निमित्त जुळून कार्य होतं. त्यातील हा तेज बहादूर सिंग हा वन ऑफ द एव्हिडन्सेस आहे. त्याचं मन, बुद्धी, चित्त, अहंकार वन ऑफ द एव्हिडन्सेस आहेत. आणि त्यापासून वेगळे आहोत आपण. तेज बहादूर सिंग आणि बाहेरचे संयोग, काळ, क्षेत्र, निमित्त मिळून कार्य पार पडतं. तेज बहादूर प्रत्येक कडून वेळी जागृती तुम्ही ठेवा. कोणी काही वाईट शब्द बोलला तरी समजा चंदू वेगळा आहे, आपण शुद्ध आत्मा आहोत. चंदूचा भरलेला माल, तेज बहादूर सिंगचा हिशोब मी वेगळा आहे. म्हणजे असं ज्ञान अप्लाय कराल तेव्हा तेवढे अनुभवाचे अंश वाढतील. आता आपण उदाहरण दिलं चहाचं. हं. चहामध्ये जड तत्व असतात, पण चेतन तत्वाशिवाय कोणी चहा बनवूच शकत नाही. हो, हे बरोबर आहे. पण चेतन तत्वाचं काय कार्य आहे? बघा, आत्ता उजेड आहे, प्रकाश आहे म्हणून मी तुमचे शब्द वाचू शकतोय. म्हणजे प्रकाश काही मी वाचावं म्हणून येत नाही, मी वाचतोय. त्यात वाचणारा अहंकार आहे, बुद्धिज्ञानाने तो वाचतोय. पण मूळ भगवानांचा प्रकाश आहे. त्या प्रकाशाच्या प्रेझेन्सशिवाय होणार नाही. पण प्रकाश स्वतः काही करण्यासाठी येत नाही, त्याची हे- उपस्थिती आहे. चैतन्याशिवाय त्या शक्तीचे काय होईल? हां, तेच सांगतो. ह्या चैतन्याच्या उपस्थितीमुळे आणि स्वरूपाच्या अज्ञानतेमुळे अहंकार उभा राहिला आहे आणि बुद्धी आहे. आणि बुद्धी संसारी ज्ञान ग्रहण करते आणि संसारी ज्ञानाने चहा बनवण्याचं कार्य घडतं. नाही, म्हणजे सूर्यनारायणाची उपस्थिती आहे. आता काही लोक सोलार पॉवर जनरेट नाही करू शकत का? आणि पण- त्यातून ते रात्रभर दिवे लावतील, पंखे चालवतील. ती जनरेट करण्यासाठी सुद्धा एखाद्या चैतन्य शक्ती, काय नाव आहे, नाही, सोलर आहे, हे माध्यम चेतन बनवेल. शक्तीची उपस्थिती आहे. सूर्यनारायणाचं आपण काही करायला नाही जात, करतही नाही. त्याची उपस्थिती असल्यामुळे पॉवर जनरेट होते. नाही, त्याच्या पॉवरने कसं होईल? जोपर्यंत कोणतेही मशीन नसेल नाही. त्याच्याकडे माध्यम इथे म्हणून. काय होतं, इथे जडशक्ती असते ना. जड म्हणजे परमाणूंची. आत्मा आणि जड दोन्ही आसपास आल्यामुळे विभाव उत्पन्न होतो आणि विभावामुळे क्रोध, मान, माया, लोभ जनरेट होतात आणि चार्ज व्हायला लागतात. नंतर डिस्चार्ज होतात संयोग जुळण्यामुळे. आता डिस्चार्जच्या वेळी कशाची गरज नसते तेव्हा. आता मन, वाणी आणि देह या 3 बॅटरीज अज्ञानाने चार्ज झाले आहेत. आता संयोग जुळल्यावर डिस्चार्ज होतील. डिस्चार्जमध्ये कशाची गरज नाही. डिस्चार्ज होताना मी केलं मानण्यामुळे पुढच्या जन्माची, मनाची, वाणीची, देहाची बॅटरी चार्ज होते. पण ज्ञान मिळाल्यामुळे नवं चार्जिंग होणं बंद व्हायला लागतं. जुनं चार्जिंग झालेलं आहे, मग आज डिस्चार्ज होतं. डिस्चार्ज होताना संयोगाची गरज असते. नाही, आता आपण म्हटलं जे चहाबाबत, आता चहा बनवताना जो म्हणतो मी बनवला, तिथे त्याला चेतन शक्ती म्हणू शकतो ना? नाही, काय ते म्हणणार? चेतन नाहीये, त्याला पॉवर चेतन म्हटलं जाईल. मूळ चेतन नाही. मग म्हणणार कोण की मी चहा बनवला? हां, चहा हे म्हणणार कोण की मीच चहा बनवला? तो अहंकार. अहंकार कोणाच्या, कोणत्या पॉवरमुळे म्हणतो असं? हां, तेच पॉवर चेतन. म्हणजे सूर्याच्या प्रेझेन्समुळे पॉवर जनरेट झाली. तसं आत्म्याच्या प्रेझेन्समुळे अहंकार पॉवर चेतन उत्पन्न झालं आणि ते बुद्धिज्ञानामुळे सांसारिक ज्ञान प्राप्त करून सांसारिक कार्य करत अहंकाराला राहतं. सुद्धा पॉवर तर चेतन शक्तीकडूनच मिळेल ना? हो, त्याच्या प्रेझेन्समुळे ते झालंय. चेतनने दिलं नाहीये, उत्पन्न झालंय. जसं सूर्यनारायणाच्या उपस्थितीमुळे ऊर्जा उत्पन्न होते की नाही. सूर्यनारायण ती करायला नाही येत. तसं जडतत्वाची हजेरी असते, पण चेतन तत्वाची हजेरी दोन्ही आसपास आल्यामुळे विभाव उत्पन्न म्हणजे झाले. चेतन तत्वाची हजेरी गरजेची आहे ना? हो, हजेरी मग गरजेची. तोच परमात्मा आहे. आणखी कोण आहे? नाही, चेतन. तेच उपस्थिती आणि कर्ता भाव 2 वेगळ्या गोष्टी आहेत. कर्ता भाव चैतन्यात नाही, प्रकाशक भाव आहे, हजेरी आहे फक्त. उपस्थितीमुळे अहंकार उत्पन्न झाला. अहंकारामुळे संसार चालत राहतो
आणि अहंकार कर्म बांधतो आणि कर्म चार्ज झाल्यामुळे कारण शरीर उत्पन्न होतं. दुसऱ्या भावात जेव्हा डिस्चार्ज होईल, डिस्चार्जच्या वेळी अहंकाराची गरज नाही, आत्म्याचीही गरज नाही. तो डिस्चार्ज आपोआप होतो संयोग जुळले तर. त्या डिस्चार्जला पुन्हा मानतो की मी, त्या अज्ञानतेमुळे मानतो की मी केलाय ते. मग चैतन्याचा शोध कोण घेतं? तोच अहंकार. चैतन्याला गरज नाही आहे शोधून काढायची. अहंकाराला दुःख वाटतं, मी माझं स्वरूप काय आहे, मी काय एवढं दुःख भोगतोय. त्याला स्वतःला जाणून घ्यायचं की मी स्वतः कोण आहे. तो जेव्हा मानतो हो माझं स्वरूप चेतन आहे, हे विनाशी स्वरूप अवस्थेचं आहे, तत्वाचं नाही, तत्वस्वरूप माझं चेतन आहे, नंतर अहंकार आत्म्यामध्ये विलीन होतो अभेद्य होऊन. मग त्या अहंकाराला नष्ट करण्याचा उपाय? हाच स्वरूपाची जागृती प्राप्त करा आणि सच्चा करता कोण आहे ते जाणून घ्या. मी करतो हेच अज्ञान आहे, तोच कर्ताभाव, तोच अहंकार. करता कोण आहे जाणून घेतलं तर अहंकार पद सुटेल, स्वतः आत्म्यामध्ये अभेद्य व्हाल. आता दादा भगवानांनी लिहिलंय 6 महिने माझ्या मागे लागा. मग मी आपल्या मागे लागू 6 महिने म्हणजे काय? असं शिबिर, पारायण, पर्युषण, जन्मजयंती अशा प्रोग्राम्समध्ये तुम्ही येत राहा. त्यातून असं काही लहान सहान प्रश्न समजून घ्या. लोकांचे प्रश्न असतील, आपल्या गोष्टी समजत जातील. सच्ची समज आल्यामुळे हळूहळू अनुभवाचे अंश वाढत जातील. मग अशा प्रकारे तर खूपच वेळ लागेल. काही हरकत नाही. मुख्यतः आपल्याला समज प्राप्त व्हावी. मी आता तुम्हाला एवढं तर समजलं ना, तेज बहादूर सिंग वेगळा आहे, मी शुद्धात्मा आहे. तेच मोठ्या मुश्किलीने. नाही, पण त्यावर श्रद्धा तर आहे ना. हा, श्रद्धा तर प्रचिती बसली, पण तोच पुरुषार्थ आहे. आता 5 आज्ञा वापरा. फाईल आहे, समभावाने निकाल करायचा आहे, झालं ते व्यवस्थित. हे रिलेटिव्ह, तेज बहादूर सिंग रिलेटिव्ह, रिअलमध्ये मी शुद्धात्मा आहे, हे वापरत राहा. धन्यवाद. हां, बोला. अभिलाषा वासनी. जय हो, बोला. सच्चिदानंद पूज्यश्री. आपल्याला कोटी कोटी प्रणाम. नाही नाही, तुमचं नाव तेच आहे ना. हां, बोला बोला. चुका माफ होऊ शकतात पण ब्लंडर्स माफ नाही होऊ शकत. याबाबत दादाजीचे काय म्हणणे आहे? हेच की मी अभिलाषा आहे, मी यांची बायको आहे, मी यांची मुलगी आहे, मी आई आहे. याला ब्लंडर्स म्हणतात. आणि आई होऊन आई पण करत राहते, त्या सगळ्या चुका आहेत. मुलीला रागवायचं, रोज कटकट करायची, ती चूक आहे. म्हणजे अज्ञान मान्यता त्यांना ब्लंडर्स म्हटलं जातं. आणि क्रोध, मान, माया, लोभ, राग, द्वेष करत राहते, त्या चुका आहेत. पण हे ब्लंडर्स हे जे तुटतील आणि चुका हळूहळू प्रतिक्रमणाने नष्ट होतील. वेगळेपणाची जागृती ठेवा. असे प्रतिक्रमण करून यातून सुटका होईल. हो, हळूहळू समाप्त होत जाईल. ज्ञानविधीत ब्लंडर्सना तडा जातो. 5 आज्ञांमुळे मिस्टेक्स नष्ट व्हायला लागतात. हे कोण? शरणदास, कानपूर. बोला. जय सच्चिदानंदजी. हो, बोला. आपल्या आत्म्याच्या कल्पशक्तीविषयी विचारायचं होतं. आत्म्याचे अनंत गुण आहेत. त्यात एक गुण कल्पशक्ती सुद्धा आहे. आणि अनंत ज्ञान म्हणजे ज्ञान, दर्शन, सुख, शक्ती, कल्प म्हणजे हा गुण आहे. त्याच्यावर दबाव येतो संयोगांचा. गुणामध्ये विभाव उत्पन्न होतो, कल्पाचा विकल्प होतो. विकल्पामुळे संसार उभा राहिला आहे. मीच देवराज आहे. या शुद्धात्म्याची बघा, ही या शुद्धात्म्याची कल्पशक्ती आहे का? हो, मूळ आत्म्याचे गुण आहेत. जसं सुवर्ण तत्व आहे, त्याचे गुण आहेत. ते वळू शकतं, ते प्रेस करू शकता. त्याला पिवळा रंग आहे, घनता आहे, वजन आहे किंवा मग खूप गुण आहेत. त्यातलाच एक गुण आहे, त्याच्यावर दाब देऊन त्याला तुम्ही वळवू शकता, मोडता येतं. असं आहे हे लवचिकतेच्या गुणामुळे. त्यावर दबाव टाकल्यास काही अवस्था होतात. अंगठी होते, बांगडी होते, कडं होतं किंवा चेन होते, या अवस्था उत्पन्न होतात. आणि स्वतःबद्दल अज्ञान असल्याने त्याला वाटतं मीच अंगठी आहे, ती भ्रांती निर्माण होती. आणि पुढे जेव्हा ज्ञानी मिळतील तेव्हा ते त्याला सांगतील, नाही तू अंगठी नाहीस, तू स्वतः सोनं आहेस. म्हणजे सोनं असण्याचं भान झालं म्हणजे हळूहळू मुक्ती होईल त्याची. या मोक्षासाठी कल्पशक्तीचा उपयोग कसा करायचा? मोक्षाला जाण्याआधी जे विकल्प होत असतात ना, विकल्पातून पुन्हा जेव्हा ज्ञान मिळतं तेव्हा निर्विकल्प सुरू होतं. तेव्हा निर्विकल्प होऊन मूळ आत्म्यात येतात. नंतर विकल्प आणि निर्विकल्प सगळं समाप्त होतं. पुन्हा कल्परूप तयार होतं. ॲब्सोल्यूट दशेत आल्यावर निर्वाण होऊन तो मोक्षगतीस जातो. म्हणजे जगत एक कल्पित भ्रांती आहे. हे विकल्प जे आहेत ते सुद्धा विकल्पच आहेत. हो, विकल्प आहेत. विकल्प म्हणजे काय आहे? तर मी देवराज आहे, मी पती आहे, मी बाप आहे, विकल्प. आणि मी शुद्धात्मा आहे, ते झालं निर्विकल्प. हे ज्ञानानेच दूर होईल. बस ज्ञानामुळेच दूर होईल. ज्ञानानेच, ज्ञानींच्या निमित्ताने ज्ञान मिळतं. ज्ञानीमुळे भ्रांती दूर होते, निर्विकल्प पद सुरू व्हायला लागतं. आता ज्ञानींच्या सानिध्यात कसं राहायचं जास्तीत जास्त काळ? जास्तीत जास्त म्हणजे
एक उपाय सांगितला आहे की शिबिर, पारायण, पर्युषण, MMHT प्रोग्राम असतात, जन्म जयंती असते, अशा प्रोग्रामला सत्संगाच्या वेळी येत राहायचं. खूप साऱ्या ज्ञानासंबंधी गोष्टी मिळत जातात. आशीर्वाद द्यावा. जय होय, सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. देगरम यादव. रामशरण दास गोयल, कानपूर. बरं, बोला. जय सच्चिदानंद. पूज्यश्री, हो, बोला. आपल्या कृपेने 2014 मध्ये ज्ञान मिळालं होतं इथेच अडालजमध्ये. आता प्रोग्रेस तर आहे, परंतु खूपच स्लो आहे. वाटतं माहित नाही किती वेळ लागेल मोक्ष मिळायला. बघा, आता स्लो आणि फास्ट सोडा. हा. बघा, 5 आज्ञांचं पालन करायचं आहे हम्म. आणि राम शरणदासकडून कोणाला दुःख दिलं गेलं तर त्याला सांगायचं प्रतिक्रमण कर. बरं. आणि पुढची स्टेप आहे बघा, म्हणजे हा. की लहानपणापासून आजवर केव्हाही क्रोधाने किंवा मोहाने किंवा द्वेषाने, हा. भावाने कोणालाही दुःख दिलं असेल तर त्याचं प्रतिक्रमण करायचं हा. आहे. आणि दुसरं, कुठे वाईट नजर गेली, विकारी भाव झाले असतील लहानपणापासून आजवर, हा. तर ते दोष धुवायचे. बरं बरं रामशरणजींना सांगायचं दोष धुवून टाका. बरं. त्यामुळे हळूहळू व्यक्तींच्या हिशोबातून सुटका होईल. फाईल्सचा, रागद्वेषाचा हिशोब सुटला हा. तर मोक्ष आहे मग. आणि दुसरी भावनाही करायची की पुढच्या जन्मात सिमंदर स्वामींचं शरण लाभो होय आणि मोक्षगती मिळो. होय. त्यातूनच आपली प्रगती होत राहील. बरं. आणि कुटुंबातील मंडळींना दादा भगवानांच्या सत्संगाला यावं असा काहीतरी आशीर्वाद द्यावा. हां, त्यांच्या शुद्धात्म्याकडे प्रार्थना करा, परिवारातल्या मंडळींबद्दल. बरं. हं? बोला. जय सच्चिदानंद. हो, बोला. आपण कळत नकळत जो विचार करतो, जी बीजं पडतात आपल्याकडून, तर त्याचे प्रतिक्रमण केल्याने त्यातून आपण सुटू शकतो हो, का? नक्की सुटू शकता. पण वेगळं पाहायचं. हे सगळं पल्लवीचं आहे. मी शुद्धात्मा आहे असं वेगळं बघायचं. आणि कोणालाही दुःख दिलं गेलं तर पल्लवीला सांगायचं प्रतिक्रमण कर. बघा, सुटकेचा मार्ग हाच आहे. पण आपण एखाद्याचे प्रतिक्रमण जरी केले, पण तरी आपण त्यांच्याशी चांगले बोलायला जातो, तेव्हा ते आपल्याशी नीट नाही बोलत किंवा इग्नोर करतात, तेव्हा मग आपल्या अपेक्षा बंद करा. त्यांच्या प्रकृतीचा भरलेला माल बाहेर पडतोय. शुद्धात्म्याबरोबर अभेद्यता तुम्ही राखा. आणि प्रथम व्यक्तीला जर दुःख दिलं असेल तर मनापासून पश्चाताप करा. आणि कधीतरी प्रत्यक्षपणे सांगा की माझ्याकडून चूक झाली, तुम्हाला दुःख झालं, मी क्षमा मागते, आपण प्रेमाने राहूया. आणि त्यांनी तरीही प्रतिसाद जर नाही दिला तर मनापासून प्रतिक्रमण करत राहा. कधीतरी प्रेमाने व्यवहार होईलच. बोला. जय सच्चिदानंद. पूज्यश्री, हां, बोला. सेवामय कोटी कोटी प्रणाम. मी 2018 मध्ये ज्ञान घेतलं होतं. ज्ञानामुळे माझ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मला मिळाली आणि मला खूप आनंद पण मिळाला. खूप आनंद मिळाला. हां हां. पण माझा प्रश्न असा आहे की जगतनियंता शक्ती आणि व्यवस्थित शक्ती यांचा मालक कोण आहे? नाही, मालक कोणीच नाही. हे संयोग जुळल्यावर रिझल्ट येतो. आता संयोग कोण एकत्र करतं तर ही शक्ती आहे व्यवस्थित नावाची. मालक नाही आहे, ते रिॲक्शनरी आहे. म्हणजे जर बघा, इथे पाणी ओतलं तर ते वाळवेल कोण? दुसरे संयोग एकत्र येऊन सुकवतात या पाण्याला. काही करावं नाही लागत. म्हणजे असे संयोग मिळून कार्य घडतं हे समजायचं आहे. पण संयोग हे आत्म्याचे नाही आहेत, आत्म्यापेक्षा वेगळे आहेत आणि भिन्न शक्तीच्या अधीन आहेत. आत्म्याच्या अधीन नाही, ते परसत्तेत आहेत. ती जडतत्वाची शक्ती आहे, हे समजून घ्यायचं. त्याचा मालक कोणी नाही. रिझल्ट ऑफ सायंटिफिक सर्कमस्टेन्शियल एव्हिडन्सेस. पण त्याचा मालक बनणं त्यालाच अहंकार म्हणतात. आणि सारे संयोग जुळून कार्य होतं आणि मी तर आत्मा आहे, ज्ञाताद्रष्टा आहे. मग तो अहंकार निघून जाईल, मोक्ष होईल त्याचा. समजतंय आता तुम्हाला? हां, कळलं. हां. जय सच्चिदानंद. दीपक विठ्ठल अनारेस, पुणे. दीपक जोशी, दीपक. उज्जैन. जय श्री बरोबर. महाकाल. हां. माझा प्रश्न असा आहे की ह्या कलियुगात आज गांधीजींच्या सिद्धांतानुसार आपण चालतो, पण कोणी एक थप्पड मारली तर आपण दुसरा गाल समोर करायचा असं नाही आहे. आपण एखाद्याला उत्तर देत नाही तेव्हा तो आपल्याला मूर्ख समजतो. मग कसं काय आपण आजच्या काळात जगायचं, या कलियुगाच्या आणि काळात? आता पुढचा मार्ग अवलंबा. त्याला विचारा की बाबा का तुम्ही थप्पड मारलीत, माझी काय चूक आहे, चला आपण प्रेमाने त्यावर सोल्युशन काढूया. आणि ज्ञानाचा मार्ग अवलंबा. आता उद्या ज्ञान घ्या, नंतर समजेल की हे संयोगांमुळे कोणाचा दोष नाही आहे, आपल्या हिशोबामुळे सगळं मिळत आहे. समताभावाने पूर्ण करायचं आहे आपण. बरोबर आहे.
निमित्ताला निर्दोष पाहायचं. होय. हे जे आहे, एक थप्पड मारली दुसऱ्याही गालावर मारा, ती एक व्यावहारिक गोष्ट आहे. त्याच्याही पुढची गोष्ट श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, लढाई कर तू, हा ते ते सुद्धा सांगितलं. पण तरी आतून असं ज्ञान दिलं, कर्म करताना अकर्मदशा, बरं. म्हणजे अकर्मदशेत राहून व्यवहार पूर्ण करायचा आहे. हा काल पुढे करा किंवा न करा, किंवा भांडण जरी झालं तरी प्रेमाने उपाययोजना करा, पण आतून पक्का भाव ठेवा. हे समजा भावनेने पूर्ण करायचं आहे, कर्म पूर्ण करायचं आहे, हा कोणाचाही दोष नाही, हिशोब पूर्ण करायचा आहे. मग आपण आतून सुटून जाऊ. होय. जय सच्चिदानंद. देगराम यादव, दीपक विठ्ठल अनारेस, प्रभा कानपूर. जय सच्चिदानंद. हां बोला. मी अलवारहून आलोय ज्ञानविधी घेण्यासाठी सर, आणि बस त्यासाठीच आपला आशीर्वाद हवा आहे. हो मिळेल सगळ्यांना. बोला. हा सर, म्हणजे जेव्हा मी भगवानांचे नाव घेतो तेव्हा इकडे तिकडे चित्त इकडे तिकडे भरकटते, त्याविषयी मला काहीतरी विचारायचं आहे. ते तर म्हणजे काय की आता भगवानांचं नाव घेताना चित्त इकडे तिकडे भरकटतं, हा पण सर. पैसे मोजताना चित्त इकडे तिकडे भटकतं का सांगा मला. हा सर. 10,000 रुपयांच्या 100 नोटा मोजायच्या आहेत. 1 2 3 5 6 7 8, त्यावेळी चित्त नाही भटकत. बघा, पैसे मोजताना चित्त भरकटलं कधी? नाही भरकटत, हां? नाही भरकटत. मग भगवंतांचा दोष नाही आहे, आपल्याला भगवंतांमध्ये इंटरेस्ट नाही आहे, भगवानाचं खरं स्वरूप जाणून घेतलं नाही आहे, भगवंतांकडून आपल्याला काही सुख मिळालं नाही. भगवंतांचं सच्चे स्वरूप ओळखाल आणि भगवंतांचा अनुभव येईल, तेव्हा चित्त बाहेर भटकणार नाही, आतमध्येच राहील भगवंतांच्या सोबत. अजून भगवंतांचा स्वाद कळला नाही, सुख मिळालं नाही. अज्ञानतेमुळे जडतत्व आणि अवस्था या साऱ्याच्या रिलेशनमध्ये आपण मोहात बुडून गेलो आहे आणि दुःखी झालो आहे. आता उद्या ज्ञान मिळेल तेव्हा भगवंतांचा साक्षात्कार होईल. नंतर भगवंतांमध्ये चित्त पुन्हा रमेल, बाहेरच्या गोष्टींकडे भरकटणं बंद होऊन भगवंतांच्या ठाई राहील. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. मी सुधा बोरड, बोला. कानपूरहून आली आहे. हां. आपल्या चरणी शतशत नमन. माझा प्रश्न असा आहे की प्रतिक्रमण आणि अतिक्रमण यात काय फरक आहे? अतिक्रमण म्हणजे कोणाला तरी दुःख देणं, वाणीने किंवा वर्तनाने किंवा मनातून एखाद्याबद्दल नेगेटिव्ह विचार येणं. त्याला जर ते कळलं तर किती दुःख होऊ शकेल. म्हणजे एखाद्याला दुःख होईल असा व्यवहार करणं, त्या व्यवहाराला अतिक्रमण म्हटलं जातं. आणि अतिक्रमणानंतर पश्चाताप वाटला की अरे रे, चूक झाली, अशी नको करायला चूक, तसा पश्चाताप करणं ते प्रतिक्रमण आहे. समजतंय आता तुम्हाला? होय. आध्यात्मिक प्रगती कशी होते? अध्यात्म म्हणजे आत्मसन्मुख होणं, म्हणजे आत्मसाक्षात्कार आपल्याला होतो तेव्हा अध्यात्माची सुरुवात होते. म्हणून इथे उद्याच्या ज्ञानविधीमध्ये हेच मिळेल तुम्हाला की सुधा वेगळी आहे, मी शुद्धात्मा आहे. होय. नंतर दादाजींच्या 5 आज्ञा समजावणार. आज्ञा म्हणजे संसार व्यवहारात आपण एकाकार न होणं, आत्मजागृतीत राहायचं आहे आणि संसार व्यवहार समता भावनेने पूर्ण करायचे आहे. तो करू शकू, त्यात ज्ञानाची समज आहे. ती समज नंतर उपयोगात आणायची, रोज 5 आज्ञांमध्ये राहायचं. बरं त्यामुळे संसार सुटेल, आत्म्याची अनुभव दशा वाढत जाईल. बरं. त्यामुळे आध्यात्मिक प्रगती पूर्ण होऊ शकेल. त्यामुळे योगेश कुमार सोनी. पूज्यश्री, बोला. चरणस्पर्श. पूज्यश्री 2011 पासून आपल्या सत्संगाच्या सानिध्यात आहे आणि 2012 22 ऑगस्ट 2012 चरणविधी बँगलोरमध्ये प्राप्त केला. आणि माझ्या पत्नीने सुद्धा माझ्याबरोबर घेतलं. त्यावेळी त्यांचा घसा खूपच खराब होता, कोणी कॅन्सर म्हणायचं, काही असेल, पण घसा एकदम बरा झाला, काहीच पत्ता लागला नाही. काय चमत्कार झाला. मग त्यानंतर जीवनात खूप सारे दुःखाचे आणि सुखाचे प्रसंग आले, ज्यात आमच्या प्रिय मुलाचा देहांत झाला, जो 26 वर्षांचा होता. त्याच्यासाठी आमच्या आग्रहाखातर आपण 30 ऑगस्ट 16 पारायणही केलं, विधीसुद्धा केलात. पण लक्षात असं आलं की म्हणजे हे काही आपल्या हातात नाही आहे, काहीच. हे आपल्याला भोगायचंच आहे. म्हणजे त्या मुलाचंही असेच काही ना काही असेल आणि त्याच्यासमोर काहीतरी परिस्थिती आली असेल ज्यामुळे त्यांनी स्टेप घेतली आणि हे सगळं घडून आलं.
पण ते सारं विसरता येत नाही. प्रत्येक प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षण आठवण येते. खरं तर वाढदिवसाचा दिवस विसरलो आम्ही, कारण आता हे ठरवलं की जन्मदिवस साजरा करायचाच नाही. पण आठवण मात्र जात नाही काही करून. म्हणजे ही तर आतली गोष्ट झाली. पण त्याबरोबर ह्याविषयी आपण काही सांगितलं तर त्या पुढची गोष्ट आणि कहाणी मी सांगतो. त्याचं काय आहे की आता त्याचं बघा देहांत झाला आहे. होय. तो आत्मदेह सोडून पुढे गेला आहे. आता त्यासाठी प्रार्थना करा की तो शुद्धात्मा भगवान मोक्षमार्गावरून पुढे जाओ, आत्मज्ञान मिळो, सिमंदर स्वामीचं शरण त्याला लाभो, मोक्षगती मिळो. एक दुसरं, आता योगेश कुमारला जे सतत माझा मुलगा असं होतं, हां. त्यावेळी योगेश कुमारला सांगायचं आता उलट जा, नाही आहे माझा मुलगा नाही आहे, तोही रिअलमध्ये शुद्धात्मा, मी पिता नाही तो मी शुद्धात्मा आहे. माझा मुलगा नाही आहे, आता माझा मुलगा नाही म्हणजे सगळं वाइंडिंग जे झालं आहे, म्हणजे बघा माझा मुलगा नाही असं सगळं वाइंडिंग जे झालं आहे ते अनवाइंडिंग करून टाका आणि शुद्धात्म्याकडे प्रार्थना करा. दादा भगवानांना प्रार्थना करा, दादा भगवान मुलाच्या आत्म्याला सिमंदर स्वामींचं शरण लाभो अशी कृपा करा. होय. समजलं का आता तुम्हाला? होय. आणि काय कधी आपल्या आत्मरूपात आपण आपल्या आधीच्या प्रियजनांना कधी भेटू शकतो का? खरं तर काय आहे की एखादा कोणत्याही दुसऱ्या रूपात भेटेल. होय. हा मुलगा आहे, आता दुसरा कोणी भावाच्या तिथे बघा मुलाच्या घरी मुलगा बनून येईल, काका म्हणेल तुम्हाला, दादा म्हणेल, हां, हां. तुम्ही ओळखू पण नाही शकणार त्याला, हां. पण त्याच्याशी अटॅचमेंट असेल, कारण आज कोणी तरी आहे होता या जन्मात. रागद्वेषाचा हिशोब पूर्ण करायला कुठे ना कुठे एखाद्या रूपात एकत्र येतात. हां. पण आपली भावना ही आहे की आता ज्ञानाची कास धरून मोक्षप्राप्ती करूया. आपण ऋणानुबंधातून सुटायला पाहतोय. राग द्वेष मोहाचं प्रतिक्रमण करा. हां. लहानपणापासून आजवर मुलाबद्दल जे काही प्रेम वाटलं, द्वेष झाला, कधी क्रोध केला, अभाव दाखवला, प्रतिक्रमण करून धुवून टाका. त्यामुळे फाईलमधून आपण मुक्त होऊन जाऊ. होय. आणि त्याचबरोबर इथे विशेषतः इथे येण्याचे माझे कारण यावेळी असे होते की माझ्याकडून आपल्यासमोर आजवर जे काही आचरणातून दोष घडले आहेत, विशेषतः वाईट नजर किंवा कोणतेही विकारी आचरणाचे दोष, त्या समस्त दोषांमुळे कळत नकळत झालेल्या दोषांना मी आपल्या समक्ष स्वीकार करतो आणि त्याची घोर निंदा करतो आणि निश्चय करून आलोय. आणि जेव्हापासून मी निश्चय केलाय, तुम्ही मला स्वप्नात पण दिसलात आणि बसूनच आपले पाय आपण ठेवलेले होते की ये इकडे मला बोलवत होतात, पण मी येऊ शकत नव्हतो. पण आपले 10 दिवस आधी दर्शन झाले आणि मला इथे येण्याची संधी मिळाली. मी अतिप्रसन्न आहे आणि आता आपल्याला शब्द देतो की आता मी कधीच असं कोणतेही घोर कर्म करणार नाही ज्यामुळे ह्या संसारात मला अडकावं लागेल. आपल्याकडे क्षमेसाठी प्रार्थना करतो. कृपया पूर्वदोषांना क्षमा करावी, माफ करावं. एकदा आत्मपुत्रांना भेटा. होय. हे दोष कोणत्या प्रकारे झालेले आहेत, कसे धुता येतील त्याची होय. समज मिळेल. आणि आपल्या शरणी माझा आपण स्वीकार करावा हीच हो. आपल्याला प्रार्थना आहे. बरोबर आहे.